बातमी कबूतरखान्यासंदर्भातली आहे। उच्च न्यायालय कबूतरखान्यावर सुनावणी घेणार आहे। दादरचा कबूतरखाना राहणार की जाणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। न्यायालय काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर जैन समाजानं कबूतरखाना बंदी विरोधात आंदोलन केलं होतं, त्यामुळे कबूतरखाना बंदी हा निर्णय कुठेतरी वादाचा ठरला होता। आता यानंतर आज पुन्हा कबूतरखाना संदर्भात उच्च न्यायालय सुनावणी घेत आहे। उच्च न्यायालय नेमका काय निर्णय देत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि याच संदर्भात माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे आमच्यासोबत जोडले गेले आहे। ज्योत्सना, आज ही महत्त्वाची सुनावणी होणार आहे, ज्यामुळे कुठेतरी वाद राज्यात निर्माण झाला होता। काय निर्णय देणार न्यायालय याकडे लक्ष लागलंय? प्रणिता, अगदी बरोबर आहे। कबूतरखान्यावरून जे आहे मुंबई हायकोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे, पण त्यापूर्वी अनेक जे सामाजिक जे काही घटक आहेत त्यांनी या बाबतीत जे आहे ते चॅलेंज केलं होतं की आम्ही परत एकदा कबूतरखाना जो आहे फिरता कबूतरखाना सुरू करू, नाहीतर कबूतरखान्याचे हे जे शेल्टर आहेत ते फाडण्यात आले होते। आणि त्याचमुळे आज एका बाजूला जे आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात कबूतरखाना सुरू ठेवायचे की नाही ठेवायचे आणि जर त्याचे कायदे कानून जर कुणी मोडले तर त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई करायची या संदर्भात सुनावणी असतानाच मुंबईतले जे काही 50 पेक्षा अधिक कबूतरखाने जे आहेत त्या ठिकाणी मुंबई पोलिसांकडनं एक विशेष सुरक्षा जी आहे ती देण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की सध्या आपण दादरच्या कबूतरखान्याच्या जवळ आहोत, जिथे बघू शकतो की मोठ्या संख्येने मुंबई पोलीस जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। कारण दादर कबूतरखान्याच्या जवळ आपण बघितलं की कधी फिरते कबूतरखान्याला जे दाणे टाकायचे ते फिरते ट्रे घेऊन जे आहे ते अनेक लोक या ठिकाणी उतरली होती। त्यानंतर एकच गदारोळ जो आहे तो या ठिकाणी झाला होता आणि एकूणच दादरच नव्हे तर असे अनेक जे मुंबईमध्ये खास करून जे परिसर आहे तिथे जे आहे तो वादविवाद, एका बाजूला मराठी एका बाजूला दुसरे सामाजिक घटक जे आहेत त्यांच्यामध्ये वाद पाहायला मिळालेला। मात्र आता सुप्रीम कोर्ट माफ करा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला काही लोकांनी जुमानत जे आहे त्यांच्या नियमाचं पालन न करता या ठिकाणी नियमाचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला आणि मुंबई महानगरपालिकेकडनं जी माहिती मिळाली त्यानुसार 50 पेक्षा अधिक कबूतरखाने जे आहेत त्या ठिकाणी या नियमांचं उल्लंघन झालं। मात्र 40 कबूतरखाने जे आहेत त्या ठिकाणी जे आहेत त्यांच्यावरती नियम उल्लंघन झालं। त्या ठिकाणी बीएमसीने आणि मुंबई पोलिसांनी कारवाई केली होती। मात्र सध्याची स्थिती जर सांगायचं झालं तर हा दादरचा कबूतरखाना आहे आणि त्याच नंतर आता न्यायालय नेमका या संदर्भात काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद।